रस वाटी तो अनेका सेवी तो हा रस वाटी तो अनेका घ्या रे होऊ नका रान भरी घ्या रे होऊ नका रान भरी विटेवर ज्याचे पाऊले समान विटेवर ज्याचे पाऊले समान सेवितो हा रस वाटितो अनेका। आम्ही जो रस म्हणजे जो आनंद सेवन केला तो तुम्ही सेवन करा। पंढरीनाथाला शरण जा, पंढरीनाथाची सेवा मुखानं त्याचं भजन करा। विठ्ठल विठ्ठल असं अहोरात्र जप करा। श्री विठ्ठलाच्या नामानं आमचं दुःख नाहीसं होतं। श्री विठ्ठलाच्या नामानं आमच्या जीवनातली संकट जातात। श्री विठ्ठलाच्या नामानं सगळे आजार दूर होतात। सगळ्या आजारांवरचं, सगळ्या संकटांवरचं, सगळ्या दुःखावरती मात करणारं एक सोपं साधन आहे श्री विठ्ठल किंवा श्री पांडुरंग। त्याला तुम्ही म्हणा एक पांडुरंग, त्याला आपलंसं म्हणा, सगळं विश्व आपलं होईल। एक पांडुरंग त्याला आपलंसं करा, सगळ्या ब्रह्मांडाची सुख आपल्या पदरात येऊन पडते। ज्याचा सत्ताधारी स्वामी परमात्मा आहे त्याला माझं आपण म्हणून बसलोय, पण तो स्वामी आहे त्याला माझं म्हणा, म्हणजे सगळ्या गोष्टी असं करा। देवाच्या आवडीनुसार जगा। देवाच्या आवडीनुसार जगले की आपल्या आवडीचं सगळं मिळेल। देवाच्या आवडीनुसार आपण जगलो की आपल्या आवडीचं आपल्याला सगळं मिळेल। आणि आपल्या आवडीनुसार जगत बसलो तर देव आपल्याला त्याच्या आवडीनुसारच देणार, हे मात्र निश्चित। याच्यात काही बदल नाही। देवाच्या इच्छेनंच ब्रह्मांड चालतं। देवानेच निर्माण केलेलं ब्रह्मांड, देवच ब्रह्मांडाचा स्वामी, जगत पिता पती। पिताहमस्य जगतो माता धाता पितामहम। गीतेमध्ये भगवत सांगतात पिताहमस्य जगतो माता धाता। विश्वाचा पिता माता पण परमात्माच आहे। विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी अने भ्राता। विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे। विठ्ठल माय बाप चुलता किंवा तुकाराम महाराजांचं गोड प्रमाण, माय बाप बंधू जन तुझी सोयरा सज्जन। ऐका ऐका नारायणा माझी परीसा विज्ञापना। तुका म्हणे तुझ विरहित कोण करील माझे हित। ऐका ऐका नारायणा माझी परीसा विज्ञापना। परमपिता ब्रह्मांडाचा स्वामी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्याच्या इच्छेनं वागा म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपलं जीवन घडेल। आपल्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील। परमात्म्याच्या इच्छेनं वागला तर देवाच्या आवडीचा विचार करा। देव आपल्याला वंदन कसं करेल याच्याकरिता विचार करा। जगाचा नका करू, जग निंदाच करता आपली। असं आहे, मी नेहमी सांगत असते जगाच्या नजरेमध्ये आपण निंदनीय ठरलो तरी चालेल। जगाच्या नजरेमध्ये आपण निंदनीय ठरलो तरी चालेल, पण देवाच्या नजरेमध्ये आपण वंदनीय ठरलो पाहिजे। जगाच्या नजरेत निंदनीय राहिलो तरी चालेल, देवाच्या नजरेत वंदनीय आपल्याला व्हायचंय। देवाने वंदन केलं तर जगाचा विचार सोडा। कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जगाला निर्माण करणारा परमात्मा आहे। ऐसिये निरुपाधिके जगाची जय जनिके, ते वंदिली मी या मुळिके देवो देवी।
म्हणून मी जाता जाता सांगेल आपल्याला, एकच करा, देवाचं भजन करा. देवाच्या आवडीचा तो विषय आहे. एकनाथ महाराजांचा अभंग मी सांगेल आपल्याला जाता जाता. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिना, तुळसी माळ गळा गोपी चंदना टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूजा जगे. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा. ऐका, परमेश्वराने निर्माण केलेलं हे विश्व, परमेश्वर या ब्रह्मांडाचा स्वामी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. जयापासोनी सकळ मही मंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसे. जो सर्व सुख ज्याच्या ठिकाणी आहे ती सुख शोधा, सुखा लागी करीसी तळमळ, परी तू पंढरीशी जाय एक वेळ. सगळी सुख जर हवी असेल, आपण सगळी धडपड कशाकरिता करतो? सुखाकरिताच करतो ना. रात्रंदिवस धडपड कशाकरिता आहे? सुखाकरिता.